आपल्या गाडीने दिला होता धोका आणि का दिला त्याच्यासाठी ब्लॉग आहे ना पूर्ण बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता बऱ्याच दिवसात आपण ब्लॉग काढला नव्हता आणि त्याच्यामुळे सुरुवात आहे ना सकाळी घरापासूनच केली. त्याच्यामुळे म्हणलो आज आहे ना पहिला ब्लॉग काढायला चालू करू. तेवढ्यात आपली गाडी पण बाहेर काढून ठेवलेली होती. मग डायरेक्ट आवरून आलो होतो श्रेयशकडं. पहिलं त्याला घेतलं कारण रात्रीला जायचं म्हणल्यानंतर त्याला घ्यायचं नाही असं कधी होणार नाही. तो आपला चपळीचा कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे रात्रीला जायचं म्हणल्यानंतर आपल्याला कोणतं कारण लागत नाही. आपण सकाळी उठल्यानंतर पहिलं आहे ना रात्रीला निघतो आणि तेवढ्यात निम्मे रोड मध्ये आलं आणि आपलं पेट्रोल संपलं. म्हणलो गाडीनी पण काय आपल्याला ऐन टाइमला धोका दिला. गाडी आपली खतरनाकच राव. आता आमच्या माग पनोती आहे का पनोतीच्या माग आम्ही येत आम्हाला काही माहित नाही. पण आता पेट्रोल संपलं म्हणल्यावर आपल्या श्रेयश भाईने पहिली बॉटल घेतली म्हणे पंपावर चल. मग आता म्हणलं चल बाबा पैसे निघू आपण पंपावर. त्याच्यात मागच्या जन्मात काही पुण्य केलं होतं का पापच केलं होतं हे तर काय मला कळना. पंपावर आलं तर ते पण आपल्याला म्हणे इथं आहे ना बाटलीत पेट्रोल चालत नाही म्हणून आमचा कार्यकर्ता बिचारा तिथंच उभा होता. आता अर्धा तास पेट्रोल पंपवर डोकं लावलं होतं त्यावेळेस आपल्याला पेट्रोल भेटलं आणि पहिलं आलो होतं आपण आपल्या गाडीकडे चालत. कारण आपल्याला आज ना रील शूट करायची होती. त्याच्यासाठी आपला भाई आहे ना इकडे कॅमेरा सेट करीत होता आणि इकडे मस्त वातावरण भारी होतं. आता आज कोणती रील शूट केली आपण हे बघण्यासाठी तुम्ही ना आपल्या अकाउंटला पहिलं फॉलो करून टाका आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा.